नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका दादाचा अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे. तो अनुभव तुम्ही नक्की शेवटपर्यंत ऐका, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या असतात, काही ना काहीतरी अडचणी असतात, काही ना काहीतरी दुःख असतं, पण त्याची झळ स्वामी महाराज आपल्याला लागूसुद्धा देत नाहीत. मग त्या भक्ताची, त्या दादांची सेवा किती अतूट असेल हे बघा, ह्या अनुभवातून तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग दादांच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. तर दादा सांगतात, 5 नोव्हेंबर 2016 रोजी 4थ्या गिरनार वारीसाठी आम्ही बसने जुनागडकडे प्रस्थान झालो होतो. यावेळी मित्र, मी आणि माझं दुसरा मित्र हेमंत नावाचा, असे 3 जण होतो. कुतूहल म्हणून हेमंतने आमच्याबरोबर येण्याचे आयत्या वेळी ठरवले होते. दुसऱ्या दिवशी 11 वाजता जुनागडला उतरून त्याच रात्री आम्ही गिरनार पर्वत चढायला सुरुवात केली. अंबाजी, गोरक्ष शिखर आणि गिरनार पर्वत असा प्रवास नेहमीप्रमाणे पार झाला. मी आणि माझा मित्र नेहमीच्या सवयीप्रमाणे चालत असल्याने थोडे पुढे होतो, परंतु माझ्या मित्राची पहिलीच वेळ असल्याने त्याला वेळ लागत होता. पादुकांजवळ पोहोचल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही दत्त पादुकांचे दर्शन घेतले. थोडीफार गर्दी असल्यामुळे तेथील सुरक्षा रक्षक सर्वांना बाहेर जाण्याचे आवाहन करीत होता, परंतु मला रितेशला पाहून दत्त पादुकांजवळील सेवेत असणाऱ्या पुजाऱ्याने आम्हाला काही बोलू नको असे त्या सुरक्षा रक्षकाला सुचवले. स्तोत्र प्रार्थना करून झाल्यावर आम्हाला दत्त पादुकांवर ठेवलेला बेसनाच्या लाडवाचा प्रसाद मिळाला. त्याच वेळी एक महिला पादुकांजवळ दक्षिणा म्हणून आणलेले इतरांचे पैसे ठेवीत होती. पुजाऱ्याने मित्राला तिला समजवायला सांगितले. त्याप्रमाणे मित्राने तिला विचारले, तुमचे आहेत की इतरांचे? त्याचा प्रसाद नाही का न्यायचा? त्यावेळेस मी पहिल्यांदाच आले आहे, मला काहीही माहीत नाही असे सांगितले. इथे वाहिले काय किंवा धुनीजवळ वाहिले काय एकच आहे, परंतु जर खाली वाहिले तर त्यांची दक्षिणा आहे. त्यांना प्रसाद स्वरूपात दत्त धुनीची विभूती तुम्हाला देता येईल असे मित्र म्हणाला. त्याप्रमाणे त्यांनी करायचे ठरवले. धुनीचे दर्शन घेऊन नंतर आम्ही फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या नामस्मरणाची तयारी म्हणून भंडारी बापूंकडे शब्द टाकला. संपूर्ण रात्र नामस्मरण करायचे, तेही गिरनार पर्वतावर असा विचार सखाने मांडला होता. त्याप्रमाणे धुनीकडे काही सोय होईल का याची चौकशी आम्ही केली, परंतु दत्त धुनीला शेड घालण्याचे काम सुरू होणार होते. त्यामुळे जर ते काम पूर्ण झाले तर सर्व सोय करून देऊ असे भंडारी बापू म्हणाले. त्यांची आज्ञा घेऊन आम्ही गोरक्ष टेकडीकडे कूच केले. तेथील धुनीजवळ ध्यान साधना करून अंबाजीकडे येऊन मातेचा आशीर्वाद घेतल्यावर आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. उतरताना काहीही विशेष घडले नसले तरी महाराज आमची परीक्षा घेत होते. इतर वेळी 1.5 तासात खाली उतरणारे आम्ही हेमंत सोबत असल्यामुळे आरामात उतरत होतो आणि त्याचमुळे पायाने देखील नाटके करायला सुरुवात केली. नामस्मरण करत आम्ही कसेबसे खाली उतरलो. परतीच्या प्रवासात असताना अचानकपणे बसमध्ये बोंबाबोंब झाली आणि शासनाने 500 व 1000 रुपयांच्या नोटा रातोरात बंद केल्याचे समजले. महाराजांच्या कृपेने आम्हाला कसलाही त्रास झाला नाही. इतर यात्रेकरांना 500 आणि 1000 नोटाबंदीमुळे त्रास होत असताना जणू महाराजांनी आमची काळजी वाहिली होती. म्हणूनच की काय, साधारण 3 ते 4 हजार रुपये होतील अशा 100च्या नोटा मत्राकडे आधीच होत्या. सुखरूपपणे प्रत्येक वेळी महाराज वारी पार पाडत होते. फक्त गिरणारच नाही तर येता जाता सुद्धा महाराज काळजी घेतात हे प्रत्येक वेळेस त्यांनी निदर्शनास आणले होते. गिरनारचा चषका म्हणजे जणू काही ब्रेड आणि मस्का. ती जशी भूक चाळवते तसेच महाराजांची ओढ लागली की मन सुदूर होते आणि जिथून तिथून दिसतात ते फक्त 10,000 पायऱ्या आणि गुरु शिखरावरील दत्त गुरूंच्या पादुका. तर दर गुरुवारी नित्यनेमाने स्वामींना विडा दाखव अशी आज्ञा मला एका निष्णांत सेवेकऱ्याने केली होती. त्या दिवशी गुरुपौर्णिमा असल्याकारणाने मी ती स्वामी आज्ञाच मांडली. त्याप्रमाणे दर गुरुवारी मी स्वामींना विड्याचा नैवेद्य दाखवायचो, परंतु काही कारणास्तव मित्राच्या कार्यालयाकडे ओढ वाढली आणि पुढील विडा दाखवणे मी तिथे सुरू केले. त्या दरम्यान मी नैवेद्यम समर्पयामी म्हणून नैवेद्य दाखवित असे, परंतु विडा घ्या हो स्वामी राया, धरुणी मानवाची काया, यतिरूप घेऊन या वससी दिनांसी ताराया अशी आळवणी करत विडा दाखवण्यासाठी मित्राने मला सांगितले. त्या दिवसापासून आजपर्यंत या विड्याच्या बाबतीतले अनेक प्रसंग आठवतात.
कधी विड्याचा घमघमाट सुटे, कधी विडा अतिरंगे, कधी महाराजांच्या मुखात तो स्पष्ट जाणावे, तर कधी विडा बनवताना चुकल्यामुळे त्याचा ओरडा मला मिळे असे नाना प्रकारे अनुभव घेत असताना 2017च्या मे अखेरीस विडा महाराजांना दाखवून झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या पुढ्यात तो ठेवलेला होता, त्यावेळेस काही क्षणात तो विडा महाराजांनी ग्रहण केल्याचे आमच्या लक्षात आले व तशा खुणाही आम्हाला पटल्या. इतर वेळी कोणतेही व्यसन न करणाऱ्या रितेशला म्हणजेच मित्राला एके दिवशी गोडपान खाण्याचा मूड झाला. दुपारी जेवण आटोपल्यानंतर कार्यालयात येताना तो पानाच्या टपरीकडे वळला, परंतु ते बंद असल्यामुळे कार्यालयाजवळील टपरीकडे वळला. तेथे देखील महाराज त्याची परीक्षा घेत होते, कारण त्या टपरीवरील व्यक्तीने हमें पान बनना नहीं आता, भाई को आता है, वो खाने घर गए हैं, हम सिर्फ चुना लगा सकते हैं असे सांगितले. त्यावर बराबर है, मैं चुना नहीं लगा सकता तो आप लगाओ, बाकी मैं जैसा बताता हूँ वैसा बनाओ, ये मुझे ही खाना है, किसी और को नहीं. असे म्हणत रितेशने माझ्या मित्राने त्याला गोडपान बनवायला सांगितले. त्यानेही ते मान्य केले. आज गुरुवार आहे, त्यातही कार्यालय 2 मिनिटांच्या अंतरावर, म्हणून आनंदप्रमाणे आपणही स्वामींना वेळा दाखवावा आणि मग तो स्वतः ग्रहण करावा अशी लालसा त्याच्या मनात उत्पन्न झाली. त्याप्रमाणे कार्यालयात प्रवेश करत असताना विडा घ्या हो स्वामी राया म्हणत तो विडा रितेशने स्वामींना दाखवला व नेहमी जसा आनंदाचा विडा तुम्ही स्वीकार करत असता तसा आमचाही करा, संदेह रूपामध्ये प्रकट व्हा आणि आपल्या प्रेमाची साक्ष द्या असे म्हणेपर्यंत मागे कार्यालयाबाहेरून श्री गुरुदेव दत्त असा आवाज आला. मान मागे वळून पाहिले असता यती रूपात कोणीतरी आल्याचे जाणवले. सरळ आत येऊन त्या व्यक्तीने रितेशकडे विडा लावला असे फरमान जारी केले. रितेश पाठमोरा उभा होता, त्यामुळे त्यांच्या हातातील विडा कोणालाही दिसू शकत नव्हता. तसेच त्याने केलेली प्रार्थना ही मनोमनी केलेली असल्यामुळे कोणालाही कोणाला ऐकू येणार नव्हती. मग त्याच्या हातात विडा आहे हे तर कोणाला असे समजणार. तरीही आलेल्या यतिरायाने रितेशकडे अचूक मागणी कशी केली हे न समजण्या इतका मी दूध खुळा नाही. मात्र मी स्वामींना बोलवले होते, तुम्ही आला, तुमच्या रूपाला मी ओळखत नाही, पण मी बनवलेला विडा तुम्ही खरंच खाणार ना असे रितेशने त्यांना विचारले. त्यावर त्यांनी तू जहर भी देगा तो खाएगे असे प्रत्युत्तर यतिराजांनी दिले. मित्राने त्यांना विडा दिला. त्या प्रसादाच्या मिटक्या मारीत और क्या चाहिए असा प्रश्न मित्राने केला. त्यावर मला काही नको, विडा खाल्लात, माझे काम झाले, आता तुम्ही निघा असे उत्तर मित्राने दिले. त्यावर यही भाव रखना, मैं सदा तेरे साथ हो, कहीं भी कभी भी असे यतिराज म्हणाले व पुढच्या क्षणी नजरे आड झाले. तर स्वामी भक्त हो, खरंच स्वामींची लीला खूप अगाध आहे. स्वामी नेहमी सांगतात, आमच्यासाठी नव्हे तर इतरांसाठी असा आमचा समज होता, कारण कोणतेही विषय डोक्यात नसताना या वेळेला अचानक पिठापूरला जाणे झाले. 25 तारखेला पहाटे 3:30ला उठून तयारी करून 5 वाजता आम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या मूळ पादुकांचे दर्शन घेण्यासाठी हजर होतो. त्यावेळेस मी 108 प्रदक्षिणा माझ्या हातून घडून घ्या अशी महाराजांना प्रार्थना केली होती. त्याप्रमाणे महाराजांनी ती घडून घेतली. सकाळचा रुद्राभिषेक व संध्याकाळची पालखी सेवा आमच्या हातून घडून घेतली. दुसऱ्या दिवशी बप्पनाचार्य यांच्या स्वगृही पादुकांवर आमच्या स्वहस्ते अभिषेक करण्यास मिळाला. तसेच संध्याकाळी पालखी सेवा सुद्धा मिळाली. संध्याकाळच्या पूजेत बसलेलो असताना महाराजांच्या पुढे ठेवलेली फुले, गजरा, हार पाहून मनात एक सूक्ष्म इच्छा निर्माण झाली की श्रीपाद श्री वल्लभांच्या औदुंबराखाली बसलेल्या मूर्तीला मी एक गजरा स्वहस्ते घालावा. महाराजांना ही इच्छा पूर्ण करण्याचा मोह आवरला नसावा म्हणूनच की काय महाराजांची सेवा करणाऱ्या पुजाऱ्याने मला तो गजरा देऊन मूर्तीला वाहण्यास सांगितले व मनातल्या मनात महाराजांचे आभार मानित मी सेवा केली. महाप्रसाद घेऊन मुख्य संस्थानात परत आल्यावर श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन रूमकडे जात असताना मित्राला एक तेजस्वी योगी दिसले. त्यावेळेस मित्राने त्यांना आदेश अशी साथ घातली. त्यावर आदेश असे म्हणत हातच्या चिमटीमधून चिमटीभर उदी त्यांनी रितेशला मित्राला दिली आणि क्षणार्धात ते नजरे आड झाले. ते प्रचंड तेज रितेशने आम्हाला शब्दातून व्यक्त केले होते. ते ज्या दिशेने गेले तिथे मी त्यांचा मागोवा घेतला, परंतु माझ्या दृष्टीपथास ते आले नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुख्य संस्थानात श्रीपाद श्री प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी मित्र गेला असता त्या सिद्ध योग्यांचे दर्शन मित्राला झालेले होते. यावेळी
त्यांच्याबरोबर आमच्याबरोबर आलेल्या जोईल काकू पण होत्या. योग्यांचे प्रचंड तेज पाहून काकूंची पुढे जाण्याची हिंमतच झाली नाही. परंतु मित्राने मात्र त्यांना आपण कुठून आला असे विचारले. तेव्हा गिरनार असे उत्तर त्या योग्यांनी दिले. आमचे सुद्धा जाणे होत असते, कधी गिरनारला आपली भेट होईल का असे विचारल्यावर काही काळ त्या योग्याने असं म्हणतात पाहिले व नाही असे उत्तर दिले. त्यावर मला तुमच्या पायावर डोके टेकवायचे आहे, आज्ञा असावी असे मित्राने विचारले. त्यावर त्यांनी पुन्हा असं म्हणतात पाहिले आणि चालेल असे उत्तर दिले. पायातील खडावा काढून पायाखाली हात घाल असे त्यांनी रितेशला मित्राला सुचवले. जणू काही त्यांचे तळपाय मित्राच्या हातात होते. त्यांच्या पायाच्या दोन्ही अंगठ्यावर त्याचे डोके होते. 5 मिनिटे तरी तो चाकचा हल्ला नाही. त्यानंतर त्या योग्याने मित्राच्या पाठीवर एक थाप मारली व उठण्याची आज्ञा केली. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या गिरनार येथील नामस्मरणाबद्दल सांगितले. त्यावर त्यांनी त्यांच्याजवळील उदी देऊन कोणाला काही त्रास झाला तर त्यांच्या कपाळावर 3 वेळा श्रीदत्त म्हणत तू त्यांना ती उदी लाव असे सांगितले. आम्ही परत निघताना देखील त्यांचे दर्शन झाले. त्यांनी रितेशचा मोबाईल नंबर त्यांच्याकडून मागून घेतला. अशा प्रकारे महाराजांनी ठिकठिकाणी लीला दाखवते अजूनही नटखट आहेत याची प्रचिती दिली. निघण्याच्या शेवटच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानाचे मठाधिपती श्री रामस्वामी यांचे दर्शन घडले व त्यावेळेस मित्राने त्यांच्या पायांवर डोके ठेवले. तेव्हा त्यांनी धर्माच्या नावाने चाललेला बाहेरचा सर्व बाजार बंद करण्यासाठी तू पुढाकार घे असे सांगितले. त्यावर चर्चा करत असताना बरेच लोक जमा झाले होते. त्यावर तुमचा आशीर्वाद असू द्या, मी प्रयत्न करेन असे उत्तर मित्राने दिले. प्रचंड दमलेल्या अवस्थेत देखील रामस्वामींनी हात वर करून आशीर्वाद दिला. श्रीपाद राज शरण प्रपद्ये. बघा स्वामी भक्त हो, खरंच स्वामींची लीला अगाध आहे. तुमच्या मनात जर दत्त महाराजांविषयी खरंच खूप चांगला भाव असेल, मनात श्रद्धा असेल तर नक्कीच स्वामी तुम्हाला, दत्त महाराज तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत, मग ते कोणाच्याही रूपात असोत. तर या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.